निखिल सदगीर आज एवढं लवकर गाय का बरं धुतोय माहिती का? आपल्या गावात आहे ना आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे म्हणून गाय धुवून झाली. म्हटलं चला आता जायचंय मंदिरात. तेवढ्यात गोठ्याच्या बाहेर आयुष दिसला. तो आत्ताशी फुलं हंडीच घेऊन चालला होता. म्हटलं एवढं लवकर आवरून काय फायदा झाला का नाही आपला. घरात बसलो होतो तेवढं डीजे चालू झाला. मग काय ढाळालो मंदिरात. जय आणि स्वप्नील अजून प्रसादच गोळा करीत होते दहीहंडीचा. आमच्या गावात आहे ना मित्रांनो प्रथा आहे दहीहंडीचा प्रसाद प्रत्येक घरातून गोळा करायची. मग काय मंदिरात आलो. आपले बुरटे मित्र तिथंच उभे होते. मित्रांपाशी उभं होतो तेवढ्यात वरती पाहतो पोला होतं. रवी दादा डायरेक्ट माकडावानी वर चढत होता. जयने पूर्ण गावातून प्रसाद गोळा करून मंदिरात आला. मग अण्णांनी त्यांनी प्रसाद आणला होता तो त्याच्यात टाकला. मग रवी अण्णांनी दहीहंडी सजवली. दहीहंडी सजून बाळाच्या हातात दिली तो डायरेक्ट खाली वाकला होता ती दहीहंडी घेऊन. दहीहंडी सजून झाली. अंकु आम्हा त्याच्यात नारळ टाकीत होता पण ते बसतच नव्हतं. दहीहंडीचं तोंड छोटं होतं. नारळ कसं जरी ठेवलं मधी. मग रवी अण्णांनी दहीहंडी नाड्याला बांधली. मग काय प्रत्येकने घेतली दहीहंडी वरती ओढून. दहीहंडी वरती घेतली. मग काय भिडलो नाचायला. अंकु आम्हा कसा नाचत होता काय माहिती. त्याचा डान्सच वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. आमच्या मंडळाचं नाव काय माहिती का मित्रांनो? अचानक मित्र मंडळ मोदरी. आमच्या मंडळाचं अख्खा अचानक ठरतं. नाचून झालं मग काय बिलॉगला थर लावायला. पण लक्ष्मण काय जमून द्यायना सारखा वरून पाणी फेकायचा. 2-3 वेळेस पडलो मित्रांनो लक्ष्मणने पाणी फेकलं म्हणून. पण मग फोडली शेवटी दहीहंडी. मग मस्त फटाके बिटाके फोडले. दहीहंडी तर फोडली पण मग सगळं वल्ल होऊन गेलो ना. आपल्या जयचं डोकं गेलं फुटून. दहीहंडी मांदायला तर रवी दादा चढला होता पण मग सोडायला विजू गेला वरती. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला.